Good afternoon all. आपण युनिट नंबर 5 स्टडी करतोय अँटेनाज, जो की पीईसी मधला लास्ट युनिट आहे. यामध्ये आपण अँटेना फंडामेंटल्स, अँटेना पॅरामीटर्स, देन डायपोल अँटेनाज स्टडी केले. प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्ट्रक्चर, रेडिएशन पॅटर्न अँड ऍप्लिकेशन ऑफ लूप अँटेना अँड यागी-उडा अँटेना स्टडी केला. In this lecture, we are going to study microwave antenna. There are two types of microwave antenna: dish antenna and horn antenna, as well as microstrip patch antenna, rectangular, square and circular shape. Okay, हे दोन पॉइंट आपले या युनिट मधले राहिले. आपण ते कंटिन्यू करूया. फर्स्ट, प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे आपण लूप अँटेना आणि यागी-उडा अँटेना स्टडी केला तो रिवाइज करूया आणि मग त्यानंतर आजच्या पॉइंटला जाऊयात. ठीक आहे. लूप अँटेना स्टडी केला आपण. व्हॉट इज लूप अँटेना? अ लूप अँटेना इज अ सिंगल टर्न कॉइल कॅरिंग RF करंट. इट इज अ टर्न कॉइल, मीन्स कॉइल सर्क्युलर शेप मध्ये असेल किंवा स्क्वेअर लूप मध्ये. ओके, अशा पद्धतीने टर्न केलेली असते, रोटेट केलेली असते की ज्यामुळे लूप जनरेट होईल. ओके, आणि मग हा जो लूप आहे त्या लूप मधून RF करंट कॅरी होत असेल. Thus, it makes the loop antenna suitable for direction finding applications. Direction finding applications मध्ये लूप अँटेनाज यूज केले जातात. As shown in figure, सर्क्युलर लूप किंवा स्क्वेअर लूप असू शकतो आणि वन इज फीडर पॉइंट. फीडर मीन्स इनपुट आपण त्या पॉइंटला देतो. ओके, मग हे जे इनपुट आहे, इनपुट करंट, त्याच्या अकॉर्डिंगली लूप अँटेना RF वेव्ह रेडिएट करेल इन दी स्पेसिफिक डायरेक्शन ओनली. एखाद्या स्पेसिफिक डायरेक्शनला तो लूप अँटेना काय करेल, RF किंवा मायक्रोवेव्ह रेडिएट करत असेल. ओके, देन ऍडव्हांटेजेस ऑफ लूप अँटेना: इट इज हायली डायरेक्टिव्ह,
its size is very small. Then disadvantages, very low radiation efficiency, and applications of loop antennas are for direction finding in portable receivers in navigation, etc. सिंपल अँटेना आहे हा लूप अँटेना. यामध्ये सिंगल टर्न कॉईल कन्सिडर केली जाते, घेतली जाते. ओके. आणि त्यातून RF करंट फ्लो होत असेल आणि मग ती जी कॉईल आहे ती कॉईल सर्क्युलर किंवा स्क्वेअर शेप मध्ये लूप तयार केला जातो आणि दोन टर्मिनल मध्ये फीडर पॉइंट असेल, इनपुट त्या फीडर पॉइंटला दिलं जातं. आणि हा जो लूप अँटेना आहे इट इज सुटेबल फॉर डायरेक्शन फाइंडिंग ऍप्लिकेशन्स. ओके. म्हणजे हा डायरेक्शनल अँटेना आहे, सो इट इज सुटेबल फॉर डायरेक्शन फाइंडिंग ऍप्लिकेशन्स. ओके. देन वी स्टडीड यागी-उडा अँटेना. तर यागी-उडा अँटेना मध्ये एक रिफ्लेक्टर असेल, मल्टिपल डायरेक्टर्स असतील आणि एक फोल्डेड डायपोल असे डिफरंट पॅरासिटिक एलिमेंट्स असतात. म्हणजे रिफ्लेक्टर, फोल्डेड डायपोल आणि डायरेक्टर. जो फोल्डेड डायपोल आहे त्या फोल्डेड डायपोलला फीडिंग पॉइंट असतो. इडला फोल्डेड डायपोलच्या डायरेक्ट असतात. डायरेक्टर्स सिलेक्ट दी अनवॉन्टेड सिग्नल्स. ओके. Then and to the back of this folded dipole reflector is there. Reflector reflect the unwanted signals or unwanted waves. Okay. मग हा जो रिफ्लेक्टर आहे त्या रिफ्लेक्टरची लेंथ किती आहे 0.55 लॅम्बडा आणि रिफ्लेक्टर आणि फोल्डेड डायपोल ऍज वेल एज डायरेक्टर ह्या दोन्ही मधला डिस्टन्स 0.1 लॅम्बडा असेल. अशा टाईपचं स्ट्रक्चर असेल यागी-उडा अँटेनाचा. हा पण डायरेक्शनल अँटेनाचा आहे. इट इज अन ॲरे consisting of main driven element called as a folded dipole. यामध्ये हा जो फोल्डेड डायपोल आहे हा मेन एलिमेंट आहे. ओके. इट इज कॉल्ड ॲज अ ड्रिवन एलिमेंट. द पॅरासिटिक एलिमेंट्स कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्टर अँड डायरेक्टर. हा जो मधला आहे तो मेन ड्रिवन एलिमेंट आहे आणि जे दोन एलिमेंट्स आहेत रिफ्लेक्टर अँड डायरेक्टर हे पॅरासिटिक एलिमेंट्स आहेत. ओके. देन ॲज शोन इन फिगर, the reflector is placed at the back of the folded dipole which reflect the unwanted signal, and the directors are placed in front of folded dipole which collects the wanted signal. Okay. जसं मी सांगितलं आता हा जो फोल्डेड डायपोल आहे या फोल्डेड डायपोलच्या फ्रंट साइडला डायरेक्टर्स आहेत. डायरेक्टर्स सिलेक्ट दी वॉन्टेड सिग्नल्स अँड फोल्डेड डायपोलच्या बॅक साइडला रिफ्लेक्टर असेल. रिफ्लेक्टर रिफ्लेक्ट्स दी अनवॉन्टेड सिग्नल्स. देन द डायरेक्टर्स आर ऑलवेज मोर दॅन वन. मग हे जे डायरेक्टर्स आहेत इथं डायग्राम मध्ये 3 दाखवले, हे मोर दॅन वन असतात. ओके. डायरेक्टर्स आर मोर दॅन वन and always face the transmitting antenna. Okay. This is the radiation pattern for Yagi-Uda antenna. Here back lobe or minor lobes are there. Back lobe or minor lobe means due to some internal circuit or internal parameters of antenna, there is a small amount of reflection to the back side of antenna. Okay. So these lobes are very short or very minor. Okay. And side lobes are also short or it is unconsiderable. साइड लोब्स पण छोट्या आहेत, म्हणजे त्या साइडला पण रेडिएशन कमी प्रमाणात होतं, खूपच कमी होतं. त्यामुळे साइड लोब असेल, मायनर लोब, बॅक लोब असतील हे कन्सिडर केले जात नाही. मेजर लोब जो आहे फ्रंट लोब त्या डायरेक्शनने मोर पॉवर रेडिएट होते. सो अँटेनाची डायरेक्शन कुठल्या साइडला असेल, ज्या साइडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर पॉसिबल आहे त्या साइडला. म्हणजे हा यागी-उडा अँटेना पण कसा आहे, डायरेक्शनल अँटेना आहे. ओके. फर्स्ट आपण स्टडी केला लूप अँटेना, तो पण डायरेक्शनल अँटेना आहे. डायरेक्शन फाइंडिंग ऍप्लिकेशन्स मध्ये लूप अँटेनाज यूज केले जातात. आणि हा जो यागी-उडा अँटेना आहे हा अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी किंवा व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीला सुटेबल आहे. सो इट इज युज्ड इन टेलिव्हिजन और टीव्ही ब्रॉडकास्टिंग. ओके. टीव्ही मध्ये हा यागी-उडा अँटेना यूज केला जातो. प्रिव्हियसली यूज केला जायचा पूर्वीच्या काळी. आता डिश अँटेनाज आहेत सगळीकडे. ओके. ऍडव्हान्टेजेस काय आहेत यागी-उडा अँटेनाचे? इट इज डायरेक्शनल अँटेना. It has moderate gain about 7 dB. It is very compact, large bandwidth and can be used at high frequencies. Disadvantages, gain is not very high, needs a large number of elements to be used. म्हणजे parasitic element like director, reflectors, then folded dipole, etc. A large number of elements are required. Okay. So construction is very complex.
म्हणजे त्याची साईज असेल, त्या दोन्ही मध्ये डिस्टन्स असेल, त्या एलिमेंट्स मधलं हे स्पेसिफिक असतं. त्यामुळे यागी उडा अँटेनाचं डिझाईन जे आहे ते कॉम्प्लेक्स आहे. ओके, देन ऍप्लिकेशन्स. यागी उडा अँटेना इज युज्ड इन हाय फ्रिक्वेन्सी अँड व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेंजेस ॲज अ टीव्ही रिसिव्हिंग अँटेना. ओके, टीव्ही रिसिव्हिंग अँटेना म्हणून यागी उडा अँटेना यूज केला जात होता. ओके, पण सध्या त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते भरपूर आहेत आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. ओके, त्यामुळे डिश अँटेनाज आता सगळीकडे यूज केले जातात. ओके, देन मायक्रोवेव्ह अँटेनाज. Transmitting and receiving antennas designed for use in ultra high frequency and microwave frequencies. Ultra high frequency range 0.3 to 3 gigahertz and microwave 1 to 100 gigahertz are also known as microwave antenna. की असे ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग अँटेनाज जे डिझाईन केले जातात अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आणि मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी यूज करण्या या फ्रिक्वेन्सीला यूज करण्यासाठी असे जे अँटेनाज आहेत ते मायक्रोवेव्ह अँटेनाज म्हणून कन्सिडर केले जातात. ओके, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीला यूज केले जातात फ्रॉम 0.3 to 3 gigahertz and microwave several applications such as radar, then direction finding and measuring field, then microwave communication links, point to point services. हे जे मायक्रोवेव्ह अँटेनाज आहेत जे की अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी आणि मायक्रो फ्रिक्वेन्सीला यूज केले जातात. या अँटेनाचे ऍप्लिकेशन्स काय आहेत तर रडार मध्ये डायरेक्शन फाइंडिंग अँड मेजरिंग फील्ड, then microwave application links, point to point services, etc. are the applications of microwave antennas. There are two types of microwave antennas, dish antenna and horn antenna. Okay, what is dish antenna? Okay, first we will see dish antenna. Principle of dish antenna. Okay. Dish antenna uses simple reflection principle. Just as a mirror can reflect light and a curved mirror can reflect and focus light at a single point. The dish reflects and focuses the radio waves. जो डिश अँटेना आहे, डिश अँटेना ट्रान्समिशन ऍज वेल एज रिसेप्शन ह्या दोन्ही पर्पज साठी यूज केला जातो किंवा फक्त रिसेप्शन पर्पज साठी. आपण जो टेलिव्हिजन मध्ये अँटेना यूज करतो तो फक्त आणि फक्त रिसेप्शन साठी यूज करतो बिकॉज इट ओनली रिसिव्ह दी सिग्नल कमिंग फ्रॉम द सॅटेलाइट. ओके, सॅटेलाइट कडून जे काही सिग्नल्स येतात ते सिग्नल्स डायरेक्टली टेलिव्हिजन रिसिव्हर जो आहे टीव्ही डिश अँटेना ते वेव्स त्या वेव्स तो रिसिव्ह करेल आणि मग टेलिव्हिजनला केबल थ्रू कनेक्ट केला जाईल. ओके, सो डिश अँटेनाज आर दोन टाईपचे डिश अँटेना असू शकतात. एक म्हणजे ट्रान्समिशन किंवा रिसेप्शन ह्या दोन्ही टास्क कम्प्लीट करणारे अँटेनाज किंवा फक्त रिसेप्शन ही टास्क कम्प्लीट करणारे अँटेना. मग या ज्या डिश अँटेनाज आहेत रिफ्लेक्शन प्रिन्सिपल वरती वर्क करतात. जस्ट ऍज अ मिरर प्रमाणे mirror can reflect light and curved mirror can reflect and focus light at a single point. म्हणजे जो कर्व्ड पार्ट असतो डिश टाइप तो काय करतोय रेडिओ वेव्स फोकस करतोय. ओके, आणि मग तिथे एक सिंगल पॉइंट असेल त्या पॉइंटला त्या वेव्स रिफ्लेक्ट होतील आणि मग त्यातून त्या केबल थ्रू जो रिसिव्हर असेल त्या रिसिव्हर पर्यंत पोहोचल्या जातील. ओके, देन next, the dish antenna consists of two parts shown in below figure. That is the feed, which is the active element, and dish itself. Okay. Feed point म्हणजे इनपुट त्या पॉइंटला दिलं जातं. Feed point as and dish itself म्हणजे डिश जी डिशच्या आकाराची मेटॅलिक बॉडी असेल ही मेटॅलिक बॉडी ऍज अन रिफ्लेक्टर म्हणून वर्क करते. मग डिश अँटेना मध्ये दोन पार्ट आहेत, एक म्हणजे फीड पॉइंट अँड सेकंड डिश इटसेल्फ. द डिश रिफ्लेक्ट्स रिसिव्ड एनर्जी टू इट्स फीड पॉइंट. डिश काय करते की रेडिओ वेव्स ज्या एअर मधून येत आहेत त्या रिफ्लेक्ट करते फीड पॉइंट कडे. ओके, फीड पॉइंटला दिल्यानंतर मग तो फीड पॉइंट ती जी रिसिव्ड सिग्नल आहे तो जो रिसिव्ड सिग्नल आहे तो कलेक्ट करेल आणि मग पुढे केबल थ्रू किंवा अदर ट्रान्समिटिंग एलिमेंट थ्रू ट्रान्समिट करेल रिसिव्हर साइडला. ओके, when the system is transmitting the signal goes the feed element radiate to the dish surface and then reflected outward by dish. Okay,
म्हणजे डिश जर ट्रान्समिटिंग असेल, सपोज सॅटेलाइट मध्ये जे इन्स्टॉल केलेल्या डिशेस आहेत, किंवा तुम्ही मोबाईल टॉवर्स बघितले असतील, मोबाईल टॉवर्सला डिफरंट डिश कनेक्ट केलेल्या आहेत. मग ज्या डिफरंट डिशेस आहेत मोबाईल टॉवरला कनेक्टेड केलेल्या, त्या ट्रान्समिटिंगचं वर्क करतात. म्हणजे जे काही सिग्नल्स फीड पॉइंटला येत आहेत ते डिशकडे रिफ्लेक्ट केले जातात, ट्रान्समिट केले जातात, आणि मग डिश ते आउटवर्ड डिरेक्शनला पाठवते, म्हणजे स्काय मध्ये. ओके. मग आपला टेलिव्हिजनचा जो डिश आहे तो रिसिव्हिंग टास्क कम्प्लीट करतो. त्यामध्ये काय होतं, ज्या वेव्ज आहेत त्या डिश रिफ्लेक्टर जो आहे किंवा डिशचा जो सरफेस आहे तो त्या वेव्ज कलेक्ट करतो आणि फीड पॉइंटला देतो. ओके. अशा दोन टाईपच्या या डिशच्या सरफेसचं वर्क आहे. एक म्हणजे वेव्स रेडिएट करणं इन दी फ्री स्पेस, और वेव्स कलेक्ट करणं फ्री स्पेस मध्ये. ओके. ऍप्लिकेशन्स काय असतील मग, सॅटेलाइट टीव्ही रिसेप्शन, डीटीएच, डिश अँटेना, देन पॉइंट टू पॉइंट मायक्रोवेव्ह लिंक्स. मग सॅटेलाइट मध्ये टीव्ही रिसेप्शन साठी युज करू शकतो, किंवा पॉइंट टू पॉइंट मायक्रोवेव्ह लिंक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल मोबाईल टॉवर्स वरती पण डिश अँटेनाज असतात. इट्सेट्रा आर द ऍप्लिकेशन्स ऑफ डिश अँटेना. डायग्राम मध्ये दाखवलंय डिश सरफेस, देन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फ्री स्पेस मधून येतात, डिश वरती रिफ्लेक्ट होतात बॅक टुवर्ड्स दी फीड पॉइंट. ओके. फीड पॉइंट कडे त्या रिफ्लेक्ट होत आहेत. ओके. हा जर डिश रिसिव्हिंग अँटेना म्हणून वर्क करत असेल तर, डिश जर ट्रान्समिटिंग अँटेना म्हणून वर्क करत असेल तर फीड पॉइंट कडून येणाऱ्या वेव्स ह्या डिशला रिफ्लेक्ट होतील आणि मग एअर मध्ये जातील. ओके. याच्या अपोजिट वर्क असेल. ठीक आहे. बघा, डिश अँटेना, प्रिन्सिपल ऑफ डिश अँटेना. डिश अँटेना युजेस सिंपल रिफ्लेक्शन प्रिन्सिपल. म्हणजे हा जो डिश अँटेना आहे हा सिंपल रिफ्लेक्शन प्रिन्सिपल या वर्किंग वरती डिपेंड आहे. यामध्ये जसं एक मिरर म्हणजे जो कर्व्ड पार्ट आहे त्याला डिश म्हणायचा. हा जो डिश सारखा जो सरफेस आहे तो सरफेस ते रिफ्लेक्टेड वेव्ह आहेत किंवा इनकमिंग वेव्ह आहेत त्या रिफ्लेक्ट करतो, एकतर फीड पॉइंट कडे किंवा फीड पॉइंट कडून आलेल्या वेव्ह स्काय मध्ये. ओके. जर ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग हे दोन्ही फंक्शन जर डिश परफॉर्म करत असेल तर हे दोन्ही वर्किंग होतं. म्हणजे ज्या एअर मधून येतात त्या वेव्स फीड पॉइंट कडे रिफ्लेक्ट होतात, ऍज वेल ऍज फीड पॉइंट कडून येणाऱ्या वेव्स एअर मध्ये रिफ्लेक्ट होतात. ओके. टेलिव्हिजन मध्ये फक्त रिसिव्हिंग डिश अँटेना युज केला जातो. यामध्ये फक्त ज्या सॅटेलाइट कडून वेव्स येत आहेत त्या वेव्स रिफ्लेक्टर म्हणजे तो जो डिश मेटॅलिक बॉडी आहे त्या मेटॅलिक बॉडीला रिफ्लेक्ट होतील फीड पॉइंट कडे, आणि मग तो सिग्नल रिसिव्ह होईल आणि मग तो केबल थ्रू टेलिव्हिजन पर्यंत पोहोचवला जाईल, टीव्ही पर्यंत पोहोचवला जाईल. अशा टाईपचं डिश अँटेनाचं वर्किंग आहे. यामध्ये दोन इम्पॉर्टंट पार्ट आहेत, एक म्हणजे फीड and second is nothing but a dish itself. Okay. The dish reflects received energy to its feed point. डिश काय करते, जी रिसिव्ड एनर्जी आहे ती फीड पॉइंट कडे रिफ्लेक्ट करते, अँड द फीड इज युजली प्लेस्ड ऍट द पॉइंट टू कलेक्ट द सिग्नल. आणि हा जो फीड पॉइंट आहे तो सिग्नल कलेक्ट करेल. वेन द सिस्टीम इज ट्रान्समिटिंग, आता हे आपण फर्स्ट रिसिव्हिंगचं बघितलं, आणि ट्रान्समिटिंग सिस्टीम असेल तर सिग्नल गोज टू दी the feed element and radiates to the dish surface and then reflected outward by dish antenna. Okay. जे डिश सरफेस आहे त्यापासून आउटवर्ड डिरेक्शनला त्या वेव्स रिफ्लेक्ट होतील. देन व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ डिश अँटेना? सॅटेलाइट टीव्ही रिसेप्शन, DTH, then dish antenna, point to point microwave links, etc. are the applications of dish antenna. Okay. Then second type of microwave antenna is nothing but horn antenna. Okay, what is horn antenna? Waveguide is hollow metallic pipe used to carry electromagnetic waves at microwave frequencies. Okay, horn antenna means its जे स्ट्रक्चर आहे ते हॉर्न टाइप आहे. ओके, कोनिकल आहे. हॉर्न टाइप असल्यामुळे या अँटेनाला हॉर्न अँटेना म्हटलंय. मग हे जे हॉर्न अँटेनाज आहे हे मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीज ट्रान्समिशन साठी यूज केले जातात. मग मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन साठी वेव्हगाईड म्हणजे काय? इट इज अ हॉलो मेटॅलिक पाईप. तुम्ही वेव्हगाईड MER मध्ये स्टडी केला असेल, मायक्रोवेव्ह अँड रडार मध्ये, या सब्जेक्ट मध्ये. ओके, सॉरी, तुम्ही सेकंड इयरला म्हणजे थर्ड इयरला सब्जेक्ट येतो मायक्रोवेव्ह अँड रडार. यामध्ये तुम्हाला हे वेव्हगाईड स्टडी करायचं. ओके, वेव्हगाईड इज अ हॉलो मेटॅलिक पाईप
एक हॉलो मेटॅलिक पाईप आहे की ज्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज पास केल्यानंतर त्या रिफ्लेक्ट होत पुढे पास होतात. ओके, मग हा जो हॉर्न अँटेना आहे तो अशा वेव्हगाईड पासून बनलेला आहे. वेव्हगाईड इज अ hollow metallic pipe used to carry electromagnetic waves at microwave frequencies. Microwave frequency ला ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्या वेव्हगाईड मधून कॅरी केल्या जातात. ओके, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. मीन्स अ हॉर्न अँटेना इज युज्ड फॉर ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ मायक्रोवेव्ह सिग्नल. हा जो हॉर्न अँटेना आहे तो जे मायक्रोवेव्ह सिग्नल्स आहेत ते सिग्नल ट्रान्समिशन अँड रिसेप्शन साठी हा हॉर्न अँटेना यूज केला जातो. There are 3 configurations of most commonly used horn antennas. या हॉर्न अँटेनाचे 3 डिफरंट कॉन्फिगरेशन्स आहेत अकॉर्डिंग टू दिस स्ट्रक्चर ऑफ अँटेना. फर्स्ट सेक्टोरियल, देन पिरामिडल अँड कॉनिकल. ओके, पिरामिड टाईपचं असेल, कोनिकल टाईपचं किंवा सेक्टर्स असतील डिफरंट, अशा टाईपचे डिफरंट 3 कॉन्फिगरेशन्स आहेत हॉर्न अँटेनाचे. डायग्राम मध्ये दाखवलेत, सेक्टोरियल, pyramidal and conical. Okay, there are 3 configurations of horn antennas. हॉर्न अँटेना ही एक हॉलो मेटॅलिक ट्यूब आहे, म्हणजेच वेव्हगाईड आहे. वेव्हगाईडचं जे सेक्टर किंवा वेव्हगाईड आहे तिचं जे कन्स्ट्रक्शन त्या टाईपचं केलं जातं हॉर्न टाईपचं. ओके, म्हणजे सेक्टोरियल टाईप सारखं किंवा पिरॅमिडल टाईप किंवा कोनिकल टाईप अशा टाईपचं वेव्हगाईडचं कन्स्ट्रक्शन केलं जातं आणि त्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या पास केल्या जातात. ओके, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीच्या जर असतील तर हॉर्न टाईप अँटेना डेटा ट्रान्समिशन रिसेप्शन साठी यूज केला जातो. ओके, मग ह्या ज्या हॉर्न अँटेना आहे त्याचं कॉन्फिगरेशन 3 टाईपचं आहे, सेक्टोरियल, पिरॅमिडल अँड कॉनिकल. ओके, अशा टाईपचं स्ट्रक्चर असेल तर डिफरंट टाईपचं हॉर्न अँटेना डिफरंट ऍप्लिकेशन साठी यूज केला जातो. ओके, दिस इज ऑल अबाउट हॉर्न अँटेना. देन मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना. हॉर्न अँटेना झाला as well as हॉर्न अँटेनाच्या अगोदर आपण डिश अँटेना बघितला. ओके, आता आपण स्टडी करूया मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना. व्हॉट इज मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना? डायग्राम मध्ये दाखवलंय की मायक्रोस्ट्रिप फीड म्हणजे इथं काय असतं की सबस्ट्रेट, एक सबस्ट्रेट यूज केला जातो. त्या सबस्ट्रेट मध्ये एक अनदर मेटलचा पॅच बसवला जातो. पॅच म्हणजे की सम स्पेसिफिक पार्ट हा दुसऱ्या मेटलचा ऍज अन पॅच म्हणून बसवला जातो आणि तो पॅच जो आहे तो ऍज अन अँटेना म्हणून वर्क करतो. ओके, मग याचं वर्किंग बघा कसं आहे. अँटेना इज अ ट्रान्सड्युसर डिझाईन टू ट्रान्समिट और रिसीव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. अँटेना हा एक ट्रान्सड्युसर आहे. ट्रान्सड्युसर मीन्स इट कन्व्हर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म. So, this antenna is a transducer designed to transmit or receive electromagnetic waves. A microstrip antenna is, in its simplest form, consists of a radiating patch on one side of a dielectric substrate and a ground plane on the other side. म्हणजे काय केलं जातं ह्या मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना मध्ये म्हणजे डायइलेक्ट्रिक सबस्ट्रेट घेतला जातो. त्या डायइलेक्ट्रिक सबस्ट्रेटला एका साइडला एक रेडिएटिंग पॅच बसवला जातो. ओके, रेडिएटिंग पॅच बसवला जातो आणि अनदर साइडला ग्राउंड प्लेन असेल. ओके, डायग्राम मध्ये दाखवले बघा. सबस्ट्रेट कन्सिडर केलाय. सबस्ट्रेटच्या एका साइडला पॅच बसवला जातो, रेडिएटिंग पॅच, आणि सेकंड साइडला ग्राउंड प्लेन आहे. ओके, ग्राउंड प्लेन, देन सबस्ट्रेट अँड देन पॅच. हा जो पॅच आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा मायक्रोवेव्हज रेडिएट करतो म्हणजे ट्रान्समिट करतो. ओके, microstrip antenna in its simplest configuration are as shown in figure. It has dimensions of W as width L and length as H as a height. Okay, मग डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे सेकंड डायग्राम मध्ये L is nothing but length of this patch, then W is nothing but width of this patch. Okay, and H is nothing but height of this dielectric substrate. Okay, अशा प्रकारच्या लेंथ कन्सिडर केल्या जातात. स्पेसिफिक लेंथचा पॅच यूज केला जातो. ओके,
The patch is generally made of conducting material such as copper or gold and can take any possible shape. ओके, हा पॅच जो आहे तो कॉपर म्हणजे गुड कंडक्टरचा असतो, कॉपर किंवा गोल्ड असेल. ओके, मग हा जो पॅच आहे त्याची स्पेसिफिक लेंथ, हाईट, विड्थ एटसेट्रा ऑलरेडी डिसाइड केलेला असेल आणि याचा जो शेप आहे तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो, म्हणजे स्क्वेअर असू शकतो, सर्कल असू शकतो, डिपेंडिंग अपॉन द मॅन्युफॅक्चरर और ऍप्लिकेशन टू ऍप्लिकेशन हा जो स्ट्रक्चर आहे ते व्हॅरी होऊ शकतं. ठीक आहे. देन the radiating patch and the feed lines are usually photo etched on the dielectric substrate. Microstrip antennas are popular for their attractive features such as low profile, low weight, low cost, easy of fabrication and integration with RF devices. हा जो मायक्रोवेव्ह पॅच अँटेनाज आहेत हे व्हेरी पॉप्युलर आहेत आणि अट्रॅक्टिव्ह फीचर्स आहेत त्याचे. मग कुठले कुठले फीचर्स आहेत? इट हॅज लो प्रोफाईल, लो वेट, लो कॉस्ट, इझी ऑफ फॅब्रिकेशन अँड इंटिग्रेशन विथ RF डिव्हायसेस. म्हणजे फॅब्रिकेशन इझी आहे, कॉस्ट लो आहे, वेट लो आहे, देन इंटिग्रेशन विथ RF डिव्हायसेस म्हणजे RF डिव्हायसेस, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हायसेस बरोबर हे इंटिग्रेट केले जाऊ शकतात. So this microstrip patch antennas are very popular. Okay. बघा, मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना मध्ये काय केलं जातं, एक सबस्ट्रेट घेतला जातो, त्या सबस्ट्रेटच्या एका साईडला पॅच बसवला जातो आणि अनदर साईडला ग्राउंड प्लेन असेल. जो पॅच आहे त्या पॅचची हाईट, विड्थ, लेंथ ही स्पेसिफिक असेल, डिसाइड केलेली असते. अँड दिस पॅच इज मेड अप ऑफ अ गुड कंडक्टर. गुड कंडक्टर पासून हा पॅच बनवला जातो, लाईक कॉपर, गोल्ड एक्सेट्रा. ओके. देन in order to simplify analysis and performance prediction, the patch is generally square, rectangular, circular, triangular, elliptical or some other common shape. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जो पॅच आहे तो पॅच कुठल्या आकाराचा असू शकतो, कुठल्या शेपचा असू शकतो, तर आपण स्क्वेअर यूज करू शकतो, डायपोल, देन सर्कल, रेक्टँग्युलर, इलिप्टिकल, ट्रायंगल इटसेट्रा शेपचे आपण पॅच बसवू शकतो. इथं जो आहे तो स्क्वेअरच्या शेपमध्ये आहे. ओके. सेकंड डायग्राम मध्ये रेक्टँग्युलर शेप आहे. ओके. अशा टाईपचं सर्क्युलर पण शेप असू शकतो, ट्रायंग्युलर असू शकतो, इटसेट्रा. जे पॅच आहेत ते डिफरंट शेपचे यूज करू शकतो, इलिप्टिकल पण चूज करू शकतो. ओके. देन principal advantage of microstrip antennas are given below. What are the advantages? First, lightweight and low volume. Okay. Then second, low fabrication cost, hence can be manufactured in large quantities. Then third, supports both linear as well as circular polarization. Fourth, can be easily integrated with microwave integrated circuits, capable of dual and triple frequency operations, and mechanically robust when mounted on rigid surfaces. Okay. मग हा जो मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना आहे त्याचे ऍप्लिकेशन्स ऍडव्हान्टेजेस म्हणजे फर्स्ट, त्याचं वेट कमी आहे, लो व्हॉल्यूम आहे त्याचा, ऍज वेल ऍज फॅब्रिकेशन कॉस्टलेस असल्यामुळे जे क्वांटिटी मॅन्युफॅक्चरिंग केली जाते इट इज मॅन्युफॅक्चर्ड इन लार्ज अमाउंट. ओके. Then it supports both linear as well as circular polarization. Okay, polarization is related to direction of electric field vector. Okay. Then it can be easily integrated with microwave integrated circuits. जे इंटिग्रेटेड सर्किट मायक्रोवेव्हला जनरेट केले जातात त्याच्याबरोबर हा जो अँटेना आहे मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना इझिली इंटिग्रेट केला जाऊ शकतो, म्हणजेच मायक्रोवेव्ह ऍप्लिकेशन साठी हा अँटेना यूज केला जाऊ शकतो. Capable of dual and triple frequency operations and mechanically robust when mounted on a rigid surfaces. Okay, rigid surface वर जेव्हा माउंट केला जातो तेव्हा ते जे माउंटिंग आहे किंवा रिजिड सरफेस वरती माउंट केल्यानंतर हा जो अँटेना आहे तो रबस्ट त्याचं वर्किंग असेल. ओके. देन microstrip patch antennas suffer from more drawbacks as compared to conventional antennas. Some of their major disadvantages are given below. आता आपण ऍडव्हान्टेजेस बघितले की हा जो अँटेना आहे त्याची वेट कमी आहे,
व्हॉल्यूम कमी आहे, ॲज वेल ॲज फॅब्रिकेशन कॉस्टलेस आहे. ओके, लिनियर ॲज वेल ॲज सर्क्युलर पोलरायझेशनला हा अँटेना सपोर्ट करतो. त्याचे ड्रॉबॅक्स पण भरपूर आहेत ॲज कम्पेअर्ड टू दी ॲडव्हान्टेजेस or as compared to the another antennas. What are the drawbacks? First, narrow bandwidth. This type of antenna having a narrow bandwidth. Then efficiency is very low. Then gain is very low, as well as power handling capacity is very low. बघा drawbacks काय आहेत? Narrow bandwidth. Narrow means less. It occupy less bandwidth and its efficiency is low. Gain is low, as well as power handling capacity is also low. These are the disadvantages of microstrip patch antenna. Okay, बघा microstrip patch antenna. मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना मध्ये एक सबस्ट्रेटच्या एका साईडला ग्राउंड प्लेन असेल, अनदर साईडला पॅच बसवला जाईल. हा जो पॅच आहे तो गुड कंडक्टरचा असेल, मेटल कॉपर किंवा गोल्ड किंवा अदर गुड कंडक्टरचा असू शकतो. म्हणजे हा जो पॅच आहे त्याचा शेप सर्क्युलर, रेक्टँग्युलर, देन इलिप्टिकल किंवा ट्रायंगल या टाईपचे पॅचेस आपण बसवू शकतो. मग हा जो पॅच आहे त्याची लेंथ, विड्थ, हाईट ही स्पेसिफिक असते. इट इज डिसाइडेड बाय द डिझायनर ऑर मॅन्युफॅक्चरर. ओके, देन अँटेना इज अ सुरुवातीला आपला अँटेना म्हणजे आपण बघितलं अँटेना इज अ वन टाइप ऑफ A microstrip antenna, in its simplest form, consists of a radiating patch on one side of a dielectric substrate and a ground plane on the other side. Dielectric substrate जो आहे त्याच्या एका साईडला रेडिएटिंग पॅच असेल आणि एका साईडला ग्राउंड प्लेन असेल. मायक्रोस्ट्रिप अँटेनाज इन इट सिम्पलेस्ट कॉन्फिगरेशन ॲज शोन इन फिगर. जसं डायग्राम मध्ये बघितलं आपण की या मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेनाला width, then length L and height H ही ऑलरेडी स्पेसिफिक अमाऊंट मध्ये असेल. म्हणजे त्याचा एक रेशो असेल, विड्थ किती असेल, लेंथ किती असेल किंवा हाईट किती असेल याची. Then the patch is generally made of conducting material such as copper or gold, can take any possible shape. The radiating patch and the field lines are usually photo etched on the dielectric substrate. जो dielectric substrate आहेत यावरती हा जो पॅच आहे किंवा फीड लाईन्स आहेत त्या फोटो इचिंग या पद्धतीने कनेक्ट केलेले असतात. म्हणजे पॅच सबस्ट्रेटला किंवा फीड पॉइंट किंवा फीड लाईन्स ज्या आहेत त्या सबस्ट्रेटला फोटो इचिंग या प्रोसेसने कनेक्ट केलेले असतात. ओके, तुम्ही पीसीबी डिझायनिंग मध्ये इचिंग प्रोसेस बघितली असेल. अशा टाईपचे फोटो मीन्स लाईट ट्रान्समिट केली जाते त्या पार्ट मधून सबस्ट्रेटला कनेक्ट केला जातो. Antennas are popular for their low profile, low volume, then low cost. Okay, less easy of fabrication. Features of microstrip patch antenna. Then we studied in order to simplify analysis and performance prediction, the patch is generally square, rectangular, circular, triangular, and elliptical. ॲज शोन इन फिगर. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे जे पॅच आहेत हे या शेपचे असू शकतात, स्क्वेअर, डायपोल, देन सर्क्युलर, इलिप्टिकल, रेक्टँग्युलर, ट्रायंगल इट्सेट्रा. Then we studied the advantages and disadvantages of microstrip patch antenna. Okay, advantages तर बघितले आपण ॲज अ फीचर्स मध्ये की इट हॅज अ लाईट वेट अँड लो व्हॉल्यूम, लो फॅब्रिकेशन कॉस्ट, hence can be manufactured in large quantity for linear as well as circular polarization, then can be easily integrated with microwave integrated circuits. Okay, capable of dual and triple frequency operations, etc. Then disadvantages: narrow bandwidth, then low efficiency, low gain, and low power handling capacity. Okay, low power handling capacity म्हणजे हे जे अँटेनाज आहेत ते लो पॉवरला ऑपरेट होतात. ओके, जी पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी आहे मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेनाची कमी आहे, गेन पण कमी आहे, लो गेन अँड इफिशियन्सी कमी आहे. म्हणजे जे अँटेनाला रिक्वायर्ड पॅरामीटर्स आहेत, अँटेनाचा गेन हाय असायला पाहिजे, इफिशियन्सी हाय असायला पाहिजे, पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी हाय असायला पाहिजे. हे तिन्ही ड्रॉबॅक्स हे
मायक्रोस्ट्रिप पॅच अँटेना मध्ये इन्क्लूड आहे. ओके, इट हॅज नॅरो बँडविड्थ, लो इफिशियन्सी, लो गेन अँड लो पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी. ओके, अशा प्रकारे आपला हा 5th युनिट इथेच संपतो. बघा, अँटेना फंडामेंटल्स. अँटेना फंडामेंटल्स मध्ये रेझोनंट अँड नॉन रेझोनंट अँटेना स्टडी केला. अँटेना पॅरामीटर्स मध्ये रेडिएशन पॅटर्न, देन पोलरायझेशन, बँड विड्थ, देन बीम विड्थ, अँटेना रेझिस्टन्स, डायरेक्टिव्हिटी अँड पॉवर गेन and antenna gain. Okay, then dipole antenna, half and folded dipole, and radiation pattern of dipole antennas. Then structure, radiation pattern and applications of antennas. Loop antenna, Yagi-Uda antenna. Then microwave antenna. Microwave antenna मध्ये dish antenna and horn antenna and microstrip patch antenna यामध्ये rectangular, square and circular antenna study केला. Okay, we will stop here. काही डाऊट असेल तर विचारा. ओके, अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, Present, ma'am. 2, roll number 2, 3. Present, ma'am. Roll number 2 present. Okay, 3, Present. 4, 5, Present. 6, 7, Present. 8, Present. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, 12, 13, 14, Hello, ma'am. 15. हाँ, Present. Roll number 13 present है ma'am. Present दिलती ऐकू आलं नसेल. 13 का? हाँ ma'am. Okay, 14, 15, Present. 16, Present. 17, 18, 19, 20, 21, 22, Present. 23, 24, 25, 26, Hello, ma'am. 25 present. 25 present है. Okay, 26, 27, Present. 28, 26. Present, ma'am. 29, 26 present. okay, 29, 30, Present, ma'am. 31, 32, Present, ma'am. 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, 47, Present, ma'am. 48,
Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 52, 53, 54, Present. 55, Present. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, 59, 60, 61, Present, ma'am. Ma'am, 60 present. 60 63, present, ma'am. 63 okay, present, ma'am. 63, Ma'am. Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, Present, ma'am. 69, Present. 70, 71, Ma'am. 72, Present, ma'am. 73, Present, ma'am. 74, Present, ma'am. 75, 76, Present. 77, Present, ma'am. 78, Present. 79, 80, Present. 81. Okay. ठीक है, we will stop here. 74 present. Okay. absent numbers एकदा चेक करा. ठीक आहे, असू दे. कोण अटेंडन्स द्यायचं राहिला असेल तर मेसेज करू शकता. You can leave now.